नमस्कार मंडळी. तर मी आज घरी केली होती ओल्या खोबऱ्याची चटणी आणि विचार केला की त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करावी. तर मी घेतले थोडेसे ओले खोबर, त्याचे केले छोटे छोटे काप, त्यामध्ये टाकला बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, मिरच्या आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये पाणी टाकून मी त्याची एक फाईन पेस्ट तयार करून घेतली. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार त्यामध्ये पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर ह्या चटणीसाठी आपण तयार केला एक स्पेशल तडका. त्यामध्ये घेतले थोडेसे तेल, मोहरी, थोडासा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि लाल मिरच्या. तर या तडक्याला आपण आपल्या चटणीमध्ये ॲड करून त्याला मिक्स करून एक छान मिक्सचर तयार करून घ्यायचं. तर अशी झाली आपली चटणी तयार. मी ह्यामध्ये थोडंसं मीठ विसरले होते, त्यामुळे मी आता टाकले आणि आपली चटणी तयार केली. तर ही चटणी आपण इडली, डोसा, आप्पे कशासोबत पण खाऊ शकतो. चला तर मी चालले खायला, तुम्ही पण घरी तयार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची चटणी कशी झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.